भिवंडी के कुकसे गांव में प्राकृतिक नाला बंद किए जाने के आरोप को लेकर किसानों ने विकासक और राजस्व प्रशासन के खिलाफ नाराजगी जताई है। आरोप है कि सर्वे नंबर 15 और 5B1 में स्थित पुराने नाले को विकास कार्य के दौरान बंद कर दिया गया, जिससे बारिश का पानी खेतों में जमा होकर भारी नुकसान हो रहा है। किसान नरेश पाटिल समेत ग्रामीणों ने तहसीलदार को ज्ञापन देकर नाला पुनः शुरू करने की मांग की है। ग्रामीणों का कहना है कि शिकायत के बाद उन्हें धमकाया भी जा रहा है। माझं नाव प्रेम पाटील। तर विषय असा आहे की साई डेव्हलपर्स म्हणून इथे जो जुना नाला नव्हता तिथे नवीन नाला काढण्यात आलेला आहे आणि जो नवीन जुना नाला होता तिथून काही पाणी सोडत नाही, याच्याने आमच्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। तरी मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी जो जुना नाला होता तो चालू करावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान न याची त्यांनी दक्षता घ्यावी। तसेच जी गुलचरण आहे ज्याच्या गावाला आखाडी परीत जमीन आहे ती त्यांना असं सांगण्यात आलं की ती सरकारी नावी होणार आहे, पण ही डेव्हलपरच्या नावावर झालेली आहे। तरी ती कायद्या कानून ती सरकारने याची नोंद घ्यावी आणि ज्याची जमीन आहे ती त्यांना त्याचा मोबदला मिळावा आणि त्यांच्या नावी व्हावा। तसेच आणि शेतकऱ्यांना असं सांगण्यात येईल की तुमची जमीन सरकारी नावावर होईल आणि त्यांना धमकी पोलीस आणि काही अधिकारी येऊन त्यांना धमकी दिली की ही जागा जर तुम्ही दिली नाहीये तर तुमच्यावर कारवाई होईल आणि तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल। तसेच गावचा एक विषय आहे आमचा, जो डेव्हलपर्सनी जो रस्ता आहे तिथून क्रॉस करायला जरा पब्लिकला त्रास होतोय, तर त्याची जरा ग्रामपंचायत वाल्यांना पण मी विनंती करतो। आणि तसेच आमचा जो तळ्याचा भाग आहे त्याच्यामध्ये पण सांडपाणी हा खूप पद्धतीने साई डेव्हलपर्स वाल्यांनी पाणी सोडलेलं आहे, त्याची पण दक्षता घ्यावी। आणि ग्रामपंचायत एक विनंती आहे माझी की त्यांनी स्वतःहून जर कारवाई केली तर चांगली आहे, नाही तर चांगल्या पद्धतीने आम्ही कठोर पद्धतीने कारवाई करू आणि शेतकऱ्यांचं आंदोलन होईल या पद्धतीने मी करतो विनंती। हा डेव्हलपर आहे, हा आमच्या शेतकऱ्यावर दादागिरी करतो, अन्याय करतो। त्याचा जुना नाला त्या बाजूने होता, त्यांनी नवीन नाला आमच्या जागेतून काढले आहे आणि ही जागा आमची मालकी हक्काची सातबाऱ्याची आहे, नंबर 5चा एक। हो, आमच्या शेतीचा आता आमच्या शेतीचं भरपूर नुकसान होतं। डबल नाला झाल्यामुळे डबल पाणी पूर्ण शेतीमध्ये जाते, शेतीचे नुकसान होते आणि त्याही तो जुना नाला चालू करावा एवढीच आमची अपेक्षा आहे। आज पोलीस स्टेशनला गेलो तो सरकार पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक PI ठाकूर साहेब उलटा धमकी देतात, तुम्हाला जेलमध्ये टाकेन, तुम्हाला गुन्हा दाखल करेल, तो नाला खुला करा। आणि हे मिलीजुली बघत आहेत, शाहीदाराला डेव्हलपर आणि ठाकूर मंडल अधिकारी सगळे मिलीजुली बघत आहेत। हा, तसेच इथे आखाडी परीत असलेली जागा 6 एकर या शेतकऱ्यांना धमकी देऊन मंडल अधिकारी आणि संदीप बुवा यांनी धमकी देऊन आणि हे पेपर करते का आम्ही सरकारी जागा आम्ही सरकारमध्ये जमा करणार आहे, पण याही परस्पर कंपनीच्या नावाला विकून दिले। सद्गुरू LLP। आता तुमची पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका आमचा हा नाला बंद व्हावा एवढीच भूमिका आहे। हा शेतजमीन आणि परत यांच्या दोघांपासून ठाकूर वरिष्ठ पोलीस स्टेशन हे आणि शाहीदारा पद्मापूर यांच्या दोघांपासून माझ्या जीवाला धोका आहे।